कारण पुण्यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालय अखेर दोषी ठरलेलं आहे। होय, चौकशी समितीच्या प्राथमिक अहवालामध्ये दीनानाथ रुग्णालयावरती ठपका ठेवण्यात आलेला आहे। एवढंच नाही तर सहाय्यक धर्मादाय आयुक्तांना कारवाईची शिफारस सुद्धा करण्यात आली असल्याचं एकंदरीत बघायला मिळतंय। रुग्णावर गोल्डन अवर्समध्ये उपचार केले गेलेले नाहीये। धर्मादाय रुग्णालय असूनही नियमांचा भंग केला असा ठपका चौकशी समितीने ठेवलाय। रुग्ण धर्मादाय योजनेअंतर्गत पात्र असताना दाखल करून घेतलेला नाही। धर्मादाय योजनेअंतर्गत रुग्णाला दाखल करण्याबाबत समुपदेशन नाही। रुग्णावर गोल्डन अवर्समध्ये उपचार केले गेले नाही। धर्मालय रुग्णालय असूनही नियमांचा भंग केल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे। सहाय्यक धर्मादाय आयुक्तांना कारवाई करण्याची शिफारस सुद्धा करण्यात आलेली आहे।